माइंड प्रोग्रामिंग. कसली प्रोग्रामिंग? माइंड. आता दोन शब्द आहेत बघा, एक आहे माइंड आणि दुसरा आहे प्रोग्रामिंग. बिफोर अंडरस्टँडिंग प्रोग्रामिंग we'll have to understand what is mind. We all have minds. का नाहीत माइंड? कुठे? हे माइंड काय आहे? मग चला सांगा, गप्पा मारू आता. चला, व्हॉट इज माइंड? रिलॅक्स मध्ये, व्हॉट इज माइंड? तुम्हाला जे कळेल ते सांगा, जे नाही कळेल ते सोडून द्या. ओके, ठीक आहे, ठीक आहे. माइंड किती किलो भरेल? किती ग्रॅम? किती छटाक? क्या है माइंड का वेट? किती? क्या माइंड को किसी ने देखा है? नाही बघितलं. मग नाही का? मग बघितलं बी नाही, कुठे हे पण माहिती नाही. कुठे आहे माइंड? कुठे आहे ते? कुठं पण आहे जगात. आपलं मन कुठं जाईल, कुठं बसल, कुठं रमल, कोणाच्या तावडीत जाईल, है ना? कुठं भरकटत जाईल. एका क्षणात आपण घरी, गावात, बाहेर. बरोबर आहे? हे माइंड आहे ना, फिरतंय ना माइंड. कुठं थांबतंय का जागेवर? क्लासमध्ये बसलो तरी बॉडी बसली क्लासमध्ये, माइंड कुठं बसलंय? माइंडला धरून आणावं लागतंय. थांब थांब. त्या कोंबड्या असतात ना, पळत असतात, पुन्हा धरून बसवायचे, परत कोंबडी पळाली. असंच हां, असं आहे का की 1.5 तास क्लासमध्ये बसलो आणि माइंड एकदम एकाच जागेवर? शक्यच नाही. अरे मी बोलतोय, माझं सुद्धा नाही, पळतं इकडं तिकडं. ते थिंकिंग करते, दिवसभरातले विचार आणते डोक्यात. कालचं आठवते, जुनं आठवते. मी उदाहरण दिलं की आम्हाला भूतकाळात घेऊन जात आहे. जात नाही का? कुठं असते माइंड? कुठे लोकेशन आहे त्याचं? सांगता येत नाही, दिसत पण नाही. हलकं आहे का जाड आहे हे कळत नाही. मनावर सगळे मूवी आलेत, मनावर अभंग झालेत, है ना? मन मायाजाळात गुंतय, नको नको मना गुंतो मायाजाळी. असं मायाजाळात गुंतय मन, कुठं बसावं कळत नाही त्याला. आणि जिथं मान दिल्यानंतर तिथं तर लवकर टेकतंय ते हे सुद्धा बघत नाही. माणसाचं मन हे मानाला हापापलेलं आहे. त्या मनाला रिस्पेक्ट दिल्यानंतर तर ते हे सुद्धा विचार करत नाही की जागा चांगली आहे का वाईट आहे, तिथंच टेकत आहे ते. वा 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 वा. तुमच्यासारखा दानशूर माणूसच नाही सावळे सर. सावळे सर म्हणले चला ना चहा घेऊ सर, टेकलं लगेच. आहे का नाही? लगेच. प्रश्न आहे, मन म्हणजे काय? बरोबर आहे? आता दोन गोष्टी लक्षात घ्यायच्या. हा शब्द माहिती आहे का आपल्याला? माहिती आहे काय? ब्रेन, भेजा, भेजा फ्राय. मेंदू, मेंदू, भेजा आणि ब्रेन, हे 3 शब्द आहेत एकच. याची आम्हाला जागा माहिती आहे, कुठे आहे ती? कुठे? हे माग बसलेल्या माणूस जेव्हा गाडीवरून पडतं का मागच्या माग, मेंदू लागलो. कुठे लागत आहे? हां, मेंदूला नाही लागलं ना? नाही, मग ठीक आहे, ओके. मेंदूला लागलं की अडचण. मेंदू कुठे आहे आता? त्याचं बी कन्फ्युजन आहे का? हां, मग सांगा ना बाबा, हे इथं आहे काय? नाही ते नाही तर संशय असल्यासारखं. कुठे आहे बाबा? खाली का? काय काय लोकांचं असतं बघा, घुटण्यात मेंदू असते. लोक म्हणतात त्याच्या मेंदू घुटण्यात आहे, त्यांनी जागा बदलली, सुरक्षित ठिकाणी ठेवलं ते. बरोबर आहे ना? काय ब्रेन कुठे आहे? मग
राईट, याचं लोकेशन माहीत झालं. याचं लोकेशन माहीत झालं ना. मेंदूला लागत असते, मेंदूला लागू नये म्हणून लोक काळजी घेतात. हेल्मेट का घालायचं? हेल्मेट पडल्यानंतर मेंदूला लागू नये. फक्त मेंदूला लागले काय होतंय? उलटी होते, कानातून रक्त येतं. अशा आपण प्रसंग बघतोय दवाखान्याने. चल, याचं लोकेशन माहिती आहे, याला पाहताही येतं. हा दिसतो सुद्धा या डोळ्यांनी, माइंड दिसत नाही. हा दिसतो एकदम मस्तपैकी. ते ड्रायफ्रुट्समध्ये हां अक्रोड सारखं असतंय बघा, असं भारी एकदम. डिझाईन पण तशीच असते, तसंच आहे ते. मेंदू दिसतो. म्हणून हे फिजिकल ऑर्गन आहे. ब्रेन इज अ फिजिकल ऑर्गन ऑफ आवर बॉडी. कळलं? आपल्या शरीराचा मेंदू हा एक अवयव आहे, भौतिक अवयव. येस, फिजिकल ऑर्गन आहे. आणि याचं जे काही कार्य आहे, कार्य काय म्हणायचं? कार्याला काय शब्द आहे? फंक्शन ऑफ ब्रेन इज कॉल्ड माइंड. मेंदूचं संपूर्ण कार्य काय कार्य करत असेल? मेंदू स्वयंपाक करत असेल, भांडे धुत असेल. काय कार्य आहे मेंदूचं? थिंकिंग, अजून लॉजिक, अजून ॲनालिसिस करतो ना माणूस. हे असं म्हणतंय तर हे असं कसं काय शक्य आहे? दिस इज ॲनालिसिस. लॉजिक लावायचं आहे. व्हॉट इज लॉजिक? लॉजिक म्हणजे काय? तर्क. म्हणजे या ठिकाणी असा बोर्ड लावलेला होता आणि त्या समोर लिहिलं होतं, प्लीज रिमूव्ह युअर शूज. काय लिहिलं? रिमूव्ह युअर शूज हिअर. काय अर्थ याचा? इथे शूज काढा. मग एक चपलावाला तसंच पुढे गेलं. बाकीच्यांनी विचारले, अरे काय पाट्या बेट्या वाचत जा ना रे जरा पुढे. ते म्हणला तिथं चप्पल लिहिलंच नव्हतं. चप्पल, अरे शूज काढा म्हणजे 100% चप्पल सुद्धा काढा. हे काय झालं? लॉजिक वापरायचं किंवा हे असे तर मग असं असू शकतं. बस. फंक्शन ऑफ ब्रेन इज कॉल्ड माइंड. इथपर्यंत ठीक आहे? चल, आजचं सेशन एकदम भारी आहे. थोडं क्रिटिकल आहे, थोडं अवघड आहे. तेवढंच मी सोपं करून सांगणार, जेवढं अवघड आहे तेवढं महत्वाचं पण आहे. आता कल्पना करायची आपल्याला माइंड समजून घेण्यासाठी. बस कल्पना करा की हे आपलं माइंड आहे. मला ड्रॉइंग येत नाही आणि कधी यावी असं मला कधी वाटलं सुद्धा नाही. जशी येईल तशी शिकतो. पण समजून घ्या की दिस इज माइंड. ठीक. पुन्हा लॉजिक लावू नका, सर हे अंड्यासारखं कसं काय माइंड आहे बाबा. तर फक्त समजून घ्या की दिस इज माइंड. बस. आता ह्या माइंडचे 2 भाग अभ्यासू लोकांनी सांगितलेले आहेत. एक कॉन्शियस माइंड आणि दुसरं सबकॉन्शियस माइंड. कॉन्शियस माइंड म्हणजे
जागृत मन आणि सबकॉन्शियस माइंड म्हणजे अंतर्मन. कॉन्शियस, सबकॉन्शियस, जागृत आणि अंतर्मन, बस हे दोन भाग फक्त. आता थोडं अजून सोपं करण्यासाठी डावा मेंदू, उजवा मेंदू, बस. डावा मेंदू आणि उजवा मेंदू. डावा म्हणजे कॉन्शियस, उजवा म्हणजे सबकॉन्शियस. जरा समजून घ्या मजेशीर. कॉन्शियस, सबकॉन्शियस, डावा उजवा, जागृत मन, अंतर्मन. आणि ह्या मनाच्या अवस्था आहेत, त्याला स्टेट्स म्हणतात. स्टेट्स ऑफ माइंड. काय? स्टेट्स ऑफ मनाच्या 3 अवस्था आहेत. स्टेट्स. स्टेट म्हणजे अवस्था सुद्धा. महाराष्ट्र स्टेट इथपर्यंत ठीक आहे, ते स्टेट म्हणजे राज्य. पण ही स्टेट म्हणजे एक अवस्था. लोक म्हणते काय अवस्था झाली होती त्याची. दिस इज स्टेट. आता ही कोणती अवस्था आहे माइंडची? कोणत्या कोणत्या अवस्था आहेत? तर पहिली अवस्था आहे माइंडची अवेक अवस्था, म्हणजे जागृत अवस्था. ज्या अवस्थेमध्ये आम्ही झोपेत नाही, जागी आहोत. आम्हाला चिमटा घेतलेला कळतो, स्पर्श केलेला कळतो, आम्हाला पाहता येतं, जागृत अवस्था. दुसरी अवस्था आहे अस्लीप अवस्था, म्हणजे एवढी गाढ झोप की रात्री पाऊस पडलेला माहिती नाही. लोक म्हणतात पाऊस पडला काय रात्री? 2-4 लोकांचे फोन येऊन गेले माहित नाही. गाढ झोपलो. मच्छर चावलेले माहिती नाहीत. काही लोकांना तुडवलेलं माहिती नाही. निवांत घोडेबेचके एकदम फुल अवस्था अस्लीप. ती अवस्था म्हणजे झोपेतील अवस्था. एकदम 5वा गिअर टाकून लोक खराटे मारत झोपत नाहीत का? आणि तिसरी अवस्था आहे रिलॅक्स्ड अवस्था. कोणती? आता ह्या दोन्ही पण नाही आहे, ना जागी आहे ना झोपलेली आहे. मी अशी कोणती अवस्था असते रिलॅक्समध्ये? सांगू का कशी असते ती रिलॅक्स अवस्था? लय खतरनाक अवस्था आहे. दुपारचं लेक्चर असावं. किती वाजता? दुपारी 2-3 वाजता. पोरांनी सगळं मेसवर जेवण करून यावं, दही वगैरे भात खाऊन. आणि एका ताला स्वरात गुरुजींनी शिकवायला सुरुवात करावी. आणि मग विद्यार्थी पुढे फक्त असे माणसाकडे बघत येत. सरांना वाटते काय ध्यान देऊन ऐकायला लागले, आणि अशा बघत येत. कुठं माइंड गेलंय आणि कुठं नाही. हे झोपलेत का? नाही. जागेत का? अजिबात नाही. याचं नाव आहे रिलॅक्स अवस्था, रिलॅक्सेशनची अवस्था. त्यात माइंड एवढं रिलॅक्स होऊन जातं. ध्यान धारणेची अवस्था. ध्यान असते ना, ध्यानधारणा. ध्यानाला किती महत्व आहे आपल्याकडे. मेडिटेशन. इगतपुरीला मेडिटेशन असतंय, जातात ना लोक. गोयंका गुरुजी किती छान सांगितलं त्यांनी, पॉवर ऑफ मेडिटेशन. त्यानंतर समोनाची अवस्था, हिप्नॉटिझम. रिलॅक्स. हे माइंड आहे, रिलॅक्स माइंड. आपण झोपायच्या अगोदर पण माइंडची अवस्था हीच असते.
कधी झोप लागते कळत नाही, पण अगोदर गुंगी येते माणसं. उद्या लेक्चर आहे का? उद्या बघू. उद्या लेक्चर आहे, कल की कल देखेंगे. झोपादा माइंड पियांग यायला लागले, रिलॅक्स व्हायला लागलंय. ती रिलॅक्स असते. ह्या 3 अवस्थेमध्ये माइंड असते. एवढं कळालं? पहिलं अवेक, दुसरं अस्लीप, म्हणजे बोला 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 बोला, झोपत नाहीत कधी, मग सांगा ना. डीप स्लीप, एकदम झोपेतील अवस्था, गाढ झोपेतील अवस्था. तिसरं, हे 3 अवस्था झाल्या सुरुवात. आता कोणत्या अवस्थेमध्ये कोणतं माइंड काम करतं हे समजून घ्यायचं. अवेक अवस्था, अस्लीप अवस्था आणि रिलॅक्स अवस्था, या तिन्ही अवस्थेमध्ये कोणत्या माइंडचं कसं फंक्शन होतं? अवेक, कॉन्शियस प्लस सबकॉन्शियस. अवेक अवस्थेमध्ये कॉन्शियस प्लस सबकॉन्शियस माइंड काम करते. बघा, आता मी जे तुम्हाला बोलत आहे ते सगळं तुम्हाला समजत आहे, माझ्याकडे लक्ष आहे, ते तुम्हाला लिहून घेता येतं आहे सध्या. बट तुमच्या डोक्यात जे विचारांचा तांडव सुरू आहे सध्या, हे सोडून, दॅट इज सबकॉन्शियस माइंड. कॉन्शियस प्लस सबकॉन्शियस माइंड. आपण गाडी चालवतो, गाणे ऐकतोय, आपण गाडी चालवतोय, पण कुणालाही ठोकत नाही आपण. कॉन्शियस प्लस सबकॉन्शियस. टीव्ही बघत बघत स्वयंपाक सुरू आहे, तरी सुद्धा खरट होत नाही, करपत नाही, मालिकाही सुटत नाही. काय हे? कॉन्शियस प्लस सबकॉन्शियस. ड्रायव्हिंग करतोय ड्रायव्हर, बाजूच्याला टाळ्या देऊन देऊन गप्पा मारतोय, त्याचं असं झालं, त्याने गणपतीत हे गोंधळ घातला, लगेच पीप सरना बाजूला. कॉन्शियस प्लस सबकॉन्शियस. बरोबर आहे? पुस्तक वाचायला सुरुवात केली की डोळे पुस्तकात आहेत, आणि आमचं माइंड आम्हाला सबकॉन्शियस मध्ये घेऊन जातं. कोणाच तरी लग्नाला घेऊन जातं, कुठल्या तरी जत्रेला घेऊन जातं. कॉन्शियस प्लस सबकॉन्शियस. कळालं काम? दोन्ही सांगितलं. अस्लीप अवस्थेमध्ये फक्त सबकॉन्शियस. झोपेमध्ये कॉन्शियस माइंड काम करत नाही. म्हणजे काय? आमचे सेन्स ऑर्गन्स झोपेत काम करत नाहीत. किती सेन्स ऑर्गन्स आहेत? 5 है ना. ज्ञानेंद्रिय किती आहेत? 5. कोणते कोणते? डोळे म्हणजे आईज, इयर, नोज, स्किन आणि टंग. डोळे, कान, नाक, त्वचा आणि जीभ, हे 5 सेन्स ऑर्गन्स आहेत. आणि या 5 फंक्शन बघा, आपण फक्त जागृत अवस्थेमध्येच नंबर 1 चालतंय त्याचं. डोळे, समोर उघडे डोळे आहेत. झोपेत डोळे उघडेत का? काही लोकांचे झोपेत डोळे उघडे असतात, पण त्यांना दिसत नसतंय. मी हॉस्टेलला असताना एक उघडे डोळे ठेवून झोपायचे. मी त्याला म्हणला, तू एक काम करत जा, तू दारात झोपत जा, तुझी झोप पण होती, आणि चोर बिर आले तर त्यांना असं वाटेल की साहेब जागेच. आता ते डोळे उघडे ठेवून झोपत होतं, पण त्याला दिसत होतं का? दिसत नव्हतं. कान, कान किती शार्प आहेत बघा. आता आम्ही जागृत अवस्थेत आहोत. मेरी आवाज आपके तरफ आ रही है.
और वो बाजू वाले क्लास की भी आवाज़ आपके कान में जा रही है. तर रोडवर जर एखादी गाडी चालली त्याने हॉर्न दिला तर तो हॉर्न सुद्धा आमच्या कानापर्यंत येतोय. ही जागृत अवस्थेमध्ये कानाची ताकद आहे. हे हिअरिंग आहे, हिअरिंग, लिस्निंग नाही. पण हेच जर झोपेत असू तर आपण आपल्याला बाहेरचे आवाज लक्षात येत नाहीत, कानापर्यंत पोहोचत नाहीत. झोपेत कुठं बेल वाजले कळत नाही, दाराची बेल वाजवली ते समजत नाही. ट्रॅफिक मध्ये झोपू देव माणूस तर ट्रॅफिकचा एक सुद्धा आवाज येत नाही त्याला. खरं की नाही? चौकात झोपूत त्याला, चौकात तरी आवाज येत नाही. गणपतीचा कार्यक्रम आहे बाजूला तरी आवाज येत नाही. ढोल वाजले तरी आवाज येत नाही. का? झोपेत सेन्स ऑर्गन बंद आहे. कान. आणि आता कुठलेही आवाज चालू आहेत. पुढं नोज, याचं फंक्शन सांग बघा ना तुम्ही. नोज, नाकाचं काय फंक्शन आहे? स्मेल, श्वास नाही. तुम्ही बघा, श्वास घेणं वेगळं. नाक झोपेत पण श्वास घेते का बंद करतो श्वास? पण साखर कारखान्याच्या बाजूने जरी गाडी गेली तरी त्या नाकाला कळत नाही झोपेत. आणि जागे असताना लोक म्हणते कारखाना आला काय? नाला आला, नाला. गाडीच्या काचा बंद आहेत तरी त्या नाल्याची दुर्गंधी आपल्या नाकापर्यंत पोहोचते. आणि झोपेत काचा उघड्या आहेत, नाल्यावर झोपू देव. पुढं स्किन. जागे असताना एक छोटं कीटक जरी आपल्या अंगावर, स्किनवर, त्वचेवर कुठं बसलं, मच्छर बसला तरी आपण लगेच करतो. मुंगी चावायची अजून काय? टच. तेवढी स्किन सेन्सिटिव्ह आहे. आणि झोपेत गेला ओम, झोपे गेला, नाकाला तोंडाला काळं लावून गेले पोर. सकाळी बघत येत कोणी काळं लावलं, कळतंय का? नाही कळत. हे झोपेतलं काम आहे. आणि टंगचं काम काय? टेस्ट. हे तिखट आहे, खारट आहे, गोड आहे, आंबट आहे, कडू आहे, कधी कळतं? किती खाल्ल्यावर कळतं? कसं आहे, गोड आहे का? बघू द्या बरं. अजून एवढं लागत असतं गोड खायला? टेस्टला किती लागेल? कमी पेढे चालतील ना, थोडे जरी दिले तरी. ते लोक नाही अजून दे, टेस्टच कळा ना मला. टेस्ट सुद्धा आम्हाला हे जागेपणीच चेक करावी लागते. कळालं याचे फंक्शन्स? म्हणून सेन्स ऑर्गनचं फंक्शन काय? आईज, पाहणे. हा फरक बघा. आय म्हणजे सी, नॉट वॉच किंवा नॉट लुक. लुक म्हणजे काळजीपूर्वक पाहणे. गुरुजी म्हणत असत ना, एक लुक ॲट द बोर्ड, इकडे का बघू नको. लुक ॲट द बोर्ड म्हणजे आवर्जून पाहणे, उद्देशपूर्व पाहणे, त्याचं नाव लुक. वॉच, काहीतरी चालू आहे ते बघणे. आय वॉज वॉचिंग मूवी, आय वॉज वॉचिंग TV, आय वॉज वॉचिंग नाटक, जे काही असेल ते. सी म्हणजे डोळे उघडले की जिकडं जे समोर येईल ते दिसणं, म्हणजे त्याला. लोक म्हणले अरे तिथे पाणीपुरीचा गाडा होता का? मी बघितलं नाही. अरे तिथूनच आला ना. माझं लक्ष नव्हतं, काय बघायला नाही. डोळे बंद होते का? नव्हते. आवर्जून पाहणे, लुक. सहज पाहणे, सी. इयरचं काय? हिअर. आय डिडंट हिअर दॅट. मी ते ऐकलं नाही. आणि जाणीवपूर्वक ऐकण्याला लिसन. जाणीवपूर्वक ऐकणे, लिसन टू मी, माझा ऐका. लिसन टू द म्युझिक,
म्युझिक ऐका, लिसन टू सॉन्ग, लिसन टू हिम. लिसन आल्यानंतर कायमस्वरूपी टू येता. लिसन हा शब्द सिंगल नाही, त्याला टू ची सेफ्टी जोडलेली आहे. आय वॉज लिसनिंग टू हिम, मी त्याचं ऐकत होतो अशा अर्थानं. म्हणजे इंग्लिश ऑल्सो विल बी इम्प्रूव्ड सायमल्टेनियसली. कळालं? लिसन नाही, हिअर आहे, नोज, स्मेल वी हॅव ऑलरेडी सीन, टच अँड टेस्ट. इज इट क्लिअर नाव? याचं फंक्शन आहे. जरा थोडं डीपमध्ये चालू आहे आपलं, पण ठीक आहे, गरजेचं आहे. आता झोपेत याचं काम चालू नसतं. मग झोपेत काय? प्युअर सबकॉन्शियस माइंड. काय चालतं झोपेत? मग आपल्याला कळत नाही, पण काय चालतं? श्वास चालतो. ब्लड सर्क्युलेशन चालू आहे का थांबत असतं? हार्टबीट. झोपत आहे कधी हार्ट? झोपलं तास 2 तास. आपण कायमस्वरूपी झोपी जाऊ, त्याला झोपच नाही ना. सुरूच त्याचं पंपिंग. किती रेग्युलर आहे ते, किती रेग्युलर आहे. मग तेवढं आम्ही थोडं रेग्युलर राहायला काय हरकत आहे? त्या हार्ट सारखं ते बिचार झोपेत बी वाजत आहे, मॉलमध्ये गेलं तरी वाजत आहे, दुसऱ्याच्या लग्नात बी वाजत आहे, जेवताना वाजत आहे. सबकॉन्शियस माइंड कायमस्वरूपी काम चालू त्याचं, कायमस्वरूपी. एखादी मोठी कंपनी असते बघा, आणि त्या कंपनीमध्ये ना, मोठी कंपनी आहे आणि त्या कंपनीमध्ये रात्रपाळीला डे पाळीला असं वॉचमन असतात, आणि ते वॉचमन चौकडून त्या कंपनीच्या राऊंड मारत असतात. शिट्ट्या मारत 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 रात्री मारतात का नाही? कंपनी बघितली, वॉचमन, त्यांच्याकडची शिट्टी सगळं बघितलं असेल ना, म्हणून उदाहरण दिलं मी आपलेच उदाहरणं देतो साधारणतः, सगळ्यांना कळतील अशी. असा राऊंड. तसं सबकॉन्शियस माइंड चौकडून राऊंड मारतात. म्हणजे झोपेत आपल्या कोणी मीठ टाकलं, ते कोण टाकलं कळणार नाही, पण ते बऱ्याच वेळानं खरट झालं की ते सबकॉन्शियस माइंड म्हणते उठे उठ उठ उठे. तोंडात काहीतरी गेलं, त्याचे मीठ गेलं, बघ बरं. सबकॉन्शियस माइंड आम्हाला धोक्यात जाऊ देत नाही, ही ताकद आहे त्याची. वो खतरे में जाने नहीं देता हमको. कोण? थोडं बी जर काही वेगळं त्याच्यासोबत घडल्याबरोबर ते आम्हाला झोपेतून उठवत आहे. तुम्ही गाढ झोपेत आहात आणि तुमच्या घरातला गॅस लीक झाला, लीक झाल्या झाल्या तुमची ऑटोमॅटिक झोप उडणार. लोक म्हणते बरं झालं मी उठलो. तो उठला नाही, तुला उठवलंय. वायर जळतंय कुठंतरी, त्याची दुर्गंधी जेव्हा नाकात जाईल तेव्हा सबकॉन्शियस माइंड तुम्हाला उठवणार. अचानक लाईट गेली, वारं सुटलेलं आहे, वादळ सुटलेलं आहे, पाऊस जोराचा सुरू आहे, कसल्याही झोपेतून माणूस उठणार. सबकॉन्शियस माइंड हमें खतरे में जाने नहीं देता. मग हिप्नॉटिझम मध्ये बरीचशी लोक हिप्नोटाइज होतात हे आपण ऐकलंय, पण जोपर्यंत त्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्न येत नाही तोपर्यंत ते रिलॅक्स असतात. जेव्हा त्यांच्या सुरक्षिततेचा विषय येतो तेव्हा तो माणूस खटकन डोळे उघडेल. संमोहन बघितलंय का कधी? बरं झालं नाही बघितलं. बघा कुठं संमोहनात लोक टाकतात ना पुढचे, बरोबर संमोहित करतात ते. काही लोकांना काकडी सुद्धा गोड लागते, कारलं गोड लागतं. आता तो कुत्र झाला म्हणलं की ते वाव 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 करायला लागतं. ते इथपर्यंत जोपर्यंत धोका नाही तोपर्यंत ठीक आहे, पण आता तू तुझं ATM कार्ड आणि पासवर्ड दे असं म्हणलं ते म्हणतंय हा खलास. जेव्हा माझ्यावर गदा येईल, जेव्हा माझ्यावर संकट येईल, असं माइंड काहीही करत नाही, काहीही करत नाही. म्हणून आम्ही म्हणजे आमचं माइंड आहे. इज इट क्लिअर? आणि तिसरं काय? रिलॅक्सेशनच्या अवस्था. इथपर्यंत झालं. आता हे माइंड आहे. आता याचं सुरुवातीपासून आतापर्यंत ह्या माइंडमध्ये खूप सगळा डेटा लोड केलाय आम्ही.
आपण सगळे हार्डवेअर आहोत, पण प्रत्येकामध्ये वेगळं सॉफ्टवेअर टाकलेलं आहे. आपला जन्म झाला तेव्हापासून आमच्या सोबत जे जे काही घडलं ते कुठे स्टोअरमध्ये, येस माइंडमध्ये. पण कसं, एताना इंफॉर्मेशन कॉन्शियस माइंड के जरिए अंदर आती है और बाद में धीरे धीरे सबकॉन्शियस माइंड में वो स्टोर होती है और उसका डेटा बन जाता है. आता हे मस्त समजून घ्या. येताना इन्फॉर्मेशन कशी येते, कॉन्शियस. जसे की सायकल चालवायला सुरुवात केली, शिकायला. आता कशी शिकायला लागलो, कॉन्शियसली. म्हणजे बॅलन्स, इकडं पाय, पुढे ब्रेक, इकडं तिकडं बघायचं आहे, कॉन्शियस आहे. आता सायकल कशी चालवावी, हळूहळू 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 सबकॉन्शियस माइंडचा पार्ट बनायला लागले. ते डेटा इन्फॉर्मेशन इथे या डेटामध्ये स्टोअर झालेली आहे. आणि मग सबकॉन्शियस माइंड झोपेतून उठल्यानंतर सुद्धा गाडी सायकल आरामात चालवतं. हे सबकॉन्शियस माइंड. इन द बिगिनिंग व्हेन वी लर्न वी आर कॉन्शियस. व्हेन वी आर लर्निंग समथिंग वी आर कॉन्शियस. आम्ही टायपिंगचा क्लास लावला तर आम्ही सुरुवातीला ASDF असं बघून बघून, XY फुल स्टॉप क्वेश्चन मार्क असं बघून टाईप करतो आम्ही. पण बऱ्याच दिवसानंतर टायपिंग करून 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 आम्ही डायरेक्ट दुसऱ्याला फोनवर बोलत असताना सुद्धा आम्ही टायपिंग करतो. हां, अच्छा अच्छा अच्छा, व्हॉट नेक्स्ट, ओके फाईन फाईन, थँक्यू. बोलत असताना सेव्ह पण करून टाकलं. ही सबकॉन्शियस माइंड. येताना इन्फॉर्मेशन कशी येते, कॉन्शियस माइंड के जरिए, और स्टोअर कुठं झाली आहे. मग आमचा जन्म झाला तेव्हापासून आतापर्यंत आम्ही जे जे काही अनुभवलंय ते सगळं कॉन्शियसली अनुभवलंय आणि स्टोअर कुठे केलंय, असा फुल डेटा झालाय हा. मग इथून जेव्हा इन्फॉर्मेशन मध्ये येते तेव्हा इथे थोडा प्रॉब्लेम आहे. सुरुवातीच्या काळामध्ये हे इन्फॉर्मेशन बिनधास्त येते, पण नंतर ही इन्फॉर्मेशन बाहेर पण जाते, रिजेक्ट होते इथून. आणि म्हणून या जाळीला, ही जाळी आहे, हे फिल्टर आहे, याला क्रिटिकल फॅकल्टी म्हणतात. काय, क्रिटिकल फॅकल्टी. ही जाळी आहे. माठाच्या वर जर जाळी ठेवली तर जाळीवर कचरा थांबतो आणि शुद्ध पाणी माठामध्ये जातं. तसं सुरुवातीच्या कालखंडामध्ये किंवा काळामध्ये आपल्याकडे हा डेटा नसतो, म्हणण्यापेक्षा ही चाळणी नसते, ही क्रिटिकल फॅकल्टी नसते. लहान मुलांना क्रिटिकल फॅकल्टी नसते. जसा एक बॉल घेतला आणि एका बॉक्समध्ये टाकला तर तो मध्यभागी कुठेही न थांबता अगदी शेवटपर्यंत तो बॉल जाणार. तसं लहान मुलांना जे जे काही सांगितलं जातं ते जशास तसं स्वीकारतात. ते स्वीकारतात ना, का नाही स्वीकारत. तुम्ही बघा, लहान मुलांना तुम्ही काहीही सांगा, वो सच मान के स्वीकार लेते. अरे ते बघ, ते अंकल, त्यांना 2 शिंग येतात, तू रडला की त्याला वाटतं खरंच याला शिंग येतात काही की, आणि ते गप्प बसते. नो क्रिटिकल फॅकल्टी. बाळाला हातावर असं कडेवर घेतलं, त्याने पेन घेतला, त्याच्या तोंडात टाकला, 1-1.5 वर्षाचं, 1 वर्षाचं, आणि ते सारखं पेन मागायला लागले म्हणून आपण त्याच्यासमोर असं करतो, भुर्र पेन कौवा, भुर्र, आणि मग ते गप्प बसतं. त्याने काय स्वीकारलं, पेन कावळ्याने नेला.
आणि तुमच्यासमोर मी आता असं केलं तर बुर्र, तर म्हणणार रे बुर्र, बात हाणायला लागली का सर? असं बरोबर काय नसतंय का? लॉजिक स्ट्रॉंग झालं. म्हणून बालसंगोपनामध्ये जोपर्यंत मुलं लहान आहेत तोपर्यंत जेवढं जास्त इन्फॉर्मेशन त्यांना प्रोव्हाइड करता येईल तेवढी करायची, जेवढे जास्त अनुभव देता येतील तेवढे द्यायचे. ते त्यांना काय कळतंय काय कळत नाही याचा अजिबात विचार करायचा नाही. आणि आपण लोक म्हणतात त्याला काय कळतंय, त्याला काय कळतंय. त्याला काय कळतंय हे तुला कळत नाही, त्याला खूप काही कळतंय. आणि मग हळूहळू ही क्रिटिकल फॅकल्टी ऍक्टिव्ह होते. आणि मग तेच मुलं आम्हाला विचारतात ते हात दाखव, बघून ते हात. म्हणजे काय? लॉजिक डेव्हलप व्हायला लागलंय. आणि म्हणून टप्प्याटप्प्याने हे लॉजिक एवढं डेव्हलप होतं, याला 25 वर्ष पूर्ण व्हायला लागतात. म्हणून 25 वर्ष झालेला माणूस सुज्ञ शहाणा असं मानलं जातं. म्हणून मुख्यमंत्री होण्यासाठी तो भारताचा नागरिक असावा, त्यानं वयाची 25 वर्ष पूर्ण केलेली असावीत. लग्नासाठी कुठं 25 आहेत? लग्नात काय कांदे 1 किलो आण, नाही तर 2 किलो आण, नाही तसेच आण पातीचे. काय फरक पडतंय संसारात? तिथं चुका झाल्या तर काय हरकत आहे, पण इकडं नाही ना. तर चांगल्या पदावर तुम्हाला विराजमान होण्यासाठी वयाची 25 वर्ष पूर्ण व्हावी लागतात. याच्या पाठीमागे लॉजिक आहे. तुमचं लॉजिक हे फिट झालंय. आता यू आर मच मोर लॉजिकल. आता तुम्ही इनफ आहेत अनालाइज करायला, लॉजिक वापरायला. हे लॉजिक आहे. चला, आता ह्या लॉजिक मधून इन्फॉर्मेशन आली. आता जे आम्हाला योग्य वाटत नाही ते आम्ही इथूनच बाहेर फेकलं. मी तुम्हाला म्हणालो, तुम्हाला मी एकाच दिवसात इंग्रजी शिकवतो. तर म्हणणार बात आणू नका, निघा निघा. इथं 4 महिने झालं रिपीट करू करू, तरी अजून प्रमोशन नाही. विश्वास बसतो का? माइंड ॲक्सेप्ट करत नाही. एक माणूस आला आणि त्याने सांगितलं, समजा तुम्हाला सांगितलं, तुला सांगितलं आधीनं, इथं वाघ बघितला मी. आता की साजिद म्हणला याला, मी इथं वाघ बघितलं. हे म्हणलं गप्पू का, इथं वाघ येत असते कुठं. माइंडकडे इन्फॉर्मेशन आल्याबरोबर रिजेक्ट करून टाकली. इथं वाघ येत असते का? आणि तुला कळत असते का वाघ? सांग बरं कसा होता? एवढा होता. असं ॲक्सेप्ट नाही झाली इन्फॉर्मेशन. म्हणून जसं लॉजिक वाढत जाईल तसं लोक दुसऱ्याचं ऐकत नाहीत. आणि मुलं सुद्धा हळूहळू आईवडिलांचं ऐकत नाहीत. मग मोठे व्हायला लागले, हे शर्ट घेतो का? नाही मला पाहिजे. आणि पहिलं कोणतं बी अडका लहान असताना त्याने कधी डिनाय केलंय का? नाही. कोणतीही खेळणी द्या, ते म्हणते का हे नको. आणि जसं कळायला लागलं तसं मला हे नको, मला ते नको, मला ते शर्ट नको, मला यायचं नाही आहे. बरोबर आहे ना? पॉवर ऑफ लॉजिक. डिनायल सुरू होतं, रिजेक्शन सुरू होतं, हो म्हणणं, नाही म्हणणं, आत्मसन्मान, अमकं डमकं, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या सगळ्या ही लॉजिकची ताकद आहे. चला, आता हे लॉजिक आलं, हा डेटा झाला. बरं किती डेटा असेल आता आपला? किती असेल डेटा? किती डेटा? विशेष नाही. आणि सगळ्यांचा डेटा वेगळा आहे ना. किती खतरनाक डेटा आहे. प्रत्येकाला वेगळे वेगळे अनुभव आहेत. सगळ्यांचा डेटा वेगळा आहे. प्रत्येकाचं गाव वेगळे, प्रत्येकाची शाळा वेगळी, वेगळ्या वेगळा डेटा भरलेला त्याच्यात. 2 कम्प्युटर दिसायला सारखे आहेत बाजूला बाहेर ठेवलेले, पण त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर वेगळं वेगळं आहे. तसं बाहेरून माणसं सगळे सारखे दिसतात. 2 डोळे, गंध लावलेला आहे, देवासारखं दिसणार, पण खोडीला बळकट राहणार.
याचं कारण काय? सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर. वरून माणसं इमानदार दिसतात, पण इमानदार असतात का? इमानदार दिसणं वेगळं, असणं वेगळं. बरं, दिसणं महत्वाचं आहे का असणं? काही गुरुजी दिसतात, असत नाही. काही संत दिसतात, संत असत नाहीत. बाह्यरूप हे वेगळं आहे आणि त्याच्या मधला डेटा हा वेगळा आहे. मग हा डेटा आपला सगळा, आणि हा डेटा आपल्याकडे आता. शी हॅज डिफरंट डेटा, शी हॅज डिफरंट डेटा, शी हॅज डिफरंट डेटा, एव्हरीवन हॅज डिफरंट डेटा. किती अवघड आहे आता. मग कोणाकोणाचा डेट काय काय आहे हे कोणाला माहिती आहे? आपल्यालाच माहिती ना. आम्हाला किती लोकांनी फसवलं, आम्ही किती लोकांना फसवलं, आम्ही कोणाचा मार खाल्ला, आम्ही कोणाला टोले दिले, किती कॉप्या केल्या, किती मोबाईल नंबर बदलले, किती डिलीट केले, नाही केले? हां, कुठं कुठं जेवलो, काय काय चोरून खाल्लं, हे सगळं आतापर्यंत फक्त आपल्या एकट्यालाच माहिती. हे कोणाला सुद्धा माहिती नाही डेटा. जिसका डेटा उसके पास. आणि हा डेटा ऑटो एक्सपांडेबल मेमरी ती. आयुष्यभर कितीही टाका त्याच्यात, ते ऑटो एक्सपांड होणार. ती ही माइंडची ताकद आहे. माइंड कधी हँग होतं का? की देर इज नो स्पेस फॉर थर्ड सेशन. कधी घडलंय का असं? देर इज नो स्पेस फॉर पीजी. मग ग्रॅज्युएशनच्या अगोदरचा डेटा डिलीट केला, पुन्हा पीजीला रिकामं केलं. ते मेल बॉक्स फुल होतो है ना, मेसेज बॉक्स फुल होतो. नाही, विस्मृतीत जाऊ द्या, विस्मृतीत जाऊ द्या. पण अशा कितीतरी गोष्टी आहेत की काहीच विस्मृत. तुम्ही तुमच्या गावात गेल्यानंतर तुम्ही म्हणणार ह्या नदीचं नाव काय विचारता कोणाला? नाही विचारत. सगळं नसणार, पण अनुभव किती आहेत? अभ्यासातलं विस्मृतीत जात आहे हो. बाकी मामाचं गाव विस्मृतीत गेलं, मामाची पोरगी, हे कुठे विस्मृतीत जात आहे? हे सगळं आम्ही लहानपणी कोणत्या शाळेत होतो ते विस्मृतीत थोडी गेले. अभ्यास केलेलं विस्मृतीत जाते, अनुभव जात नाहीत. तुम्ही मस्त सगळं आता बी तुम्हाला माहिती, तुमचं लहानपणापासून आतापर्यंत तुम्ही काय काय केलं सगळं माहिती तुम्हाला. आता ही सगळी माणसं, अरे आमची शाळा इथं होती बघा, ही पडली आता, ते ती येडी बाबळ उगवली ना, तिथं आमचा क्लास होता. अशा जुन्या शाळा सगळ्या येड्या बाबळीत गेल्यात. खरं की नाही? अरे पत्र होते पहिले. म्हणजे मला माहिती आहे, माझी शाळा सुरुवातीला आमची मंदिरात भरत होती. कुठं? क्लासरूम मध्ये का? नाही, रेती. मूड आला की कुणाला हाणायची, ते बरोबर खाली बस नाही काय काहीच नाही. तर एवढी मेमरी आहे सगळी, आणि ते ऑटो एक्सपांड होत जाणार. किती डेटा बसणार मग त्याच्यात माहिती का? किती कॅपॅसिटी त्याची? अनलिमिटेड. अनलिमिटेड म्हणजे किती? एका शास्त्रज्ञांनी सांगितलं होतं की एका माइंडची कॅपॅसिटी किती आहे, तर कमीत कमी 13 विद्यापीठाचा सिलेबस एक माइंड बेअर करू शकतो. सगळाच 13 विद्यापीठ. आम्हाला 13 विद्यापीठाचे नाव माहिती नाही, हा भाग वेगळा, पण त्याची क्षमता चालू आहे. म्हणजे आजही असं म्हणतात की माइंड ची जी क्षमता आहे, जी कॅपॅसिटी आहे, जी इफिशियन्सी आहे, माइंड अजून 10% जास्त वापरलं गेलं नाही. असं पूर्वी 5 म्हणत होते, आता ते 10 पर्यंत म्हणूयात आपण, की अजून 10% माणसाचं माइंड वापरलं गेलेलं नाही. तरी उडणाऱ्या कारा आल्यात. माणसासारखे माणसं आर्टिफिशियल तयार झाली. माणसं रोबोट सोबत आता मैत्री करू लागली, त्याच्यासोबत लग्न करतील, तेच ओराडेल सगळं रोबोटच सगळे. बाकीचे माणसं सुद्धा बंद होतील भविष्यात. आलं ना, ड्रायव्हरलेस कार्स आल्या. वाटत होतं का? कपडे धुवायला मशीन आली. किती चेंजेस झालेत. हे कशाच ताकद आहे? 10% अजून माइंड वापरलेलं नाही.
जर असंच 50-60% वापरल्यानंतर किती चेंजेस होतील डोंट नो. जी लोकांचा जन्म 1947च्या आसपासचा आहे ना, सध्या 47-48 किंवा स्वातंत्र्याच्या पूर्वीचा किंवा स्वातंत्र्याच्या आजूबाजूचा किंवा त्या पिरियडचा ज्या लोकांचा जन्म आहे ती माणसं अजूनही जिवंत आहेत नाही आहेत ना. त्यांना फक्त जाऊन विचारायचं की जग कुठल्या कुठे गेलंय. आम्हाला फक्त गेल्या 15 वर्षातलं माहिती. हे 15 वर्षात बदल झालं. फेसबुक आल्यापासून मोबाईलच नव्हता, त्याच्या अगोदर काय होतं. म्हणजे कॅपॅसिटी ऑफ माइंड वी आर टॉकिंग अबाउट. आता हा डेटा आला, माइंड झालं, मग आता हे माइंड इथपर्यंत आहे हे ठीक आहे. मग जसे अनुभव तसे माइंड विचार देत. मग कंटिन्यूअस प्रोसेस काय माइंडची. थिंकिंग. अकेले हैं फिर भी सोच रहे हैं, खाना खा रहे फिर भी थिंकिंग शुरू है. कंटिन्यूअस प्रोसेस काय माइंडची. काय थिंकिंग. फक्त थिंकिंग. काहीही शिकवलं आम्हाला लोकांनी, पण विचार कसे करावेत हे शिकवलं नाही. कंटिन्यूअस प्रोसेस आहे थिंकिंग. थॉट्स. आता थॉट्स येतात कुठून. हे इथून. जसे अनुभव तसे विचार. जसे अनुभव तसे विचार. वरच्या टाकीत जर काळा कलर टाकला तर खाली येणारे पाणी कोणत्या कलरचं येणार आहे. काळा. आणि लाल टाकला तर लाल. तसं ज्याचे जसे अनुभव तसे त्याचे विचार. थिंकिंग. अब देखो मग आता इथं कसले कसले अनुभव आहेत. कसले तिथं. काही निगेटिव्ह आहेत, काही पॉझिटिव्ह आहेत. काही पॉझिटिव्ह पण अनुभव आहेत ना. हिंदी मराठीचे पॉझिटिव्ह अनुभव आहेत, तर इंग्रजीचे निगेटिव्ह अनुभव आहेत. जसे अनुभव तसे विचार. मग इथून डेटा असे विचार बाहेर येणार. थॉट्स. मग आता थॉट्स तर येणारच ना. मग जसे थॉट्स तशी ऍक्शन. जसे विचार तसे आचार. निगेटिव्ह थॉट्स निगेटिव्ह ऍक्शन और पॉझिटिव्ह थॉट्स पॉझिटिव्ह ऍक्शन. आता ऍक्शन निगेटिव्ह थॉट आणि पॉझिटिव्ह ऍक्शन कशी होईल. क्रॉस कनेक्शन कसं लागेल. नाही ना. मग भूतकाळामध्ये आमच्या निगेटिव्ह विचार सुद्धा काहीतरी कारणाशिवाय गेले नाही आणि पॉझिटिव्ह सुद्धा काही कारणाशिवाय गेले नाही. मग असे कोणते कारण होते की जेणेकरून आमचे विचार निगेटिव्ह झाले. आम्हाला कशा कशानं निगेटिव्ह केलं. एक भीती. भूतकाळात भीती गेली. इथंच लिहितो मी फिअर. बरोबर आहे. फिअर. भीती गेली की विचार निगेटिव्ह. आता इकडे निगेटिव्ह इकडे पॉझिटिव्ह करतो मी समजून घेण्यासाठी. कशानं आम्हाला निगेटिव्ह केलं. डर. भीती. भीती माणसाला निगेटिव्ह बनवते. कोणीतरी सांगितलं ती पलीकडची चिंचेची झाड आहे आणि तिथे सोमवारी संध्याकाळी रात्री 11 वाजता भूत येते आणि ते गप्पा मारते की लोक तिथून जायला घाबरायला लागले. मग ती भूताची भीती असेल, ती परीक्षेची भीती असेल, ती मुलाखतीची भीती असेल, ती गाडी चालवण्याची भीती असेल, ती स्विमिंगची भीती असेल. एकदा डोक्यात भीती गेली मनामध्ये
की विचार कशी येणार? निगेटिव्ह. मग इकडं निगेटिव्ह आणि इकडं एकदा विश्वास बसला की विचार कसे येणार? पॉझिटिव्ह. फिअरचं ट्रस्ट, विश्वास. मला स्वतःला गाडी चालवण्यावर विश्वास ठेवतो असं मला वाटल्याबरोबर तर आय विल बी पॉझिटिव्ह. निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह. बघा तुम्ही कसा डेटा गेलाय. काय काय निगेटिव्ह आहे? भूतकाळात एखाद्यानं पैसे नेले ते दिलेच नाही. आता त्या माणसाने पुन्हा पैशाला फोन केला. अनुभव कसे आहेत? निगेटिव्ह. विचार पॉझिटिव्ह येतील का? नाही. मग जसा अनुभव तसे त्याचे विचार बनले गेले. मग जिथं जिथं भीती गेली, कशाची भीती गेली? इंग्रजीची भीती, ग्रामर का डर, शब्द पाठ होत नाहीत ही भीती. लोकांनी एवढी भीती टाकली की त्या इंग्रजी आमच्या समोर एक विलन सारखी उभी राहिली. घेत नाहीस का? मग त्याला कंपल्सरी केलं, आता घ्यावाच लागल. मजबुरी. मग ही भीती गेली. हेड गेला. हेड, तिरस्कार, द्वेष असतो ना, द्वेष समजून घ्या नीट कॉन्सेप्ट. द्वेष म्हणलं की निगेटिव्हिटी. काय द्वेष? कशाचा द्वेष आहे? जातींचा द्वेष केला लोकांनी, निगेटिव्हिटी. माणसांचा द्वेष केला, निगेटिव्हिटी. बाकीचं कशाला? आहाराचा सुद्धा द्वेष झाला. आपल्यापैकी कोणी ना कोणी कोणती तरी भाजी खात नाही बघा. खात नाही ना, कोणीतरी पालक खात नाही, कोणी भोपळा खात नाही, कोणी वांगी खात नाही, कोणी शेपू खात नाही, कोणी मेथी खात नाही, कोणीतरी काहीतरी खात नाहीये. बरोबर आहे? आणि मग आपल्याला जी आवडत नाही ती भाजी बनली. आमचे विचार कसे आहेत? निगेटिव्ह. का? द्वेष. आपल्या क्लासमध्ये भरपूर लोक असे असतील की ते नॉनव्हेज खात नाहीत कधीच. कोण कोण आहे? हात वर करा. खरं ना? हात का जेवाय थोडी जायचं? हात वर करा. खात नाही ते. प्युअर व्हेज. प्युअर. आता यांना जर म्हणालो ना आपण फ्रेश आहे, चला ना, भेगा तिकडा. अरे लय नंबर 1 बनलं यार तू, फक्त रस्सा पे. अरे नको म्हणलं ना मी. थोडा रस्सा पे, सर्दी वगैरे राहील. जा बरं फेक तिकडं. अरे पण तुला भाजी नाही दुसरी, मिठ्याचा खाईल, पण मला तुझं मटण नको. काय झालं? हे काय झालं? हा हेड झाला. अगदी लहानपणापासून त्यांच्या घरामध्ये किंवा त्याच्या सहवासामध्ये नॉनव्हेजला असं बघितलंय, बापरे, पशुहत्या, एका जीवाला मारायचं, गचाळांना तसलं, त्याला रक्त, ती घाण, ती दुर्गंधी, त्याचा वास. सोमवार याच असं बोलू नका. काय लावलंय तुम्ही हे? पण जे खातेत त्यांना म्हणलं आज दुपारी जेवायला. असं आहे का? मग नाश्ता करत नाही आज? नाही, नाश्ता नाही करत. मग दुपारी किती वाजता? 1ला का? 12:15 टच. क्यों? की हेडचं ऑपोजिट वर्ड काय? लव. प्रेम असल्यावर काय? नॉनव्हेज प्रेमच आहे ना. मग जेवायला बसले. मग जेवताना एक फक्त शब्द सांगितला त्यांना, घ्या घ्या घ्या, वाढवून घ्या. घेतलं. एक सांगायचं राहिलं, काय? कालचं आहे हे. हा चालतं, काय होत नाही, पावसाळ्यात खराब होत नाही. नाही नाही नाही, अरे कालचं आहे, चालतं चालतं, काय होत नाही, लिंबू वगैरे घ्या. काय चालू आहे हे?
यांना फ्रेश आहे हे सांगितल्यानंतर सुद्धा हे म्हणतात फेकून दे. आणि यांना सांगितलं कालचं आहे तरी म्हणते येऊ द्या, काय अडचण नाही, नसतंय होत खराब. ही ताकद प्रेमाची आहे. मग जिथं प्रेम गेलं तिथे पॉझिटिव्ह विचार आहेत, आणि जिथं द्वेष गेला, हेट गेला, तिथे विचार कसे आहेत? निगेटिव्ह आहेत. मग इंग्रजी इथं आणली आणि मराठी इथं आली, म्हणून आम्हाला मराठीचा पेपर आहे त्या दिवशी चिंता आहे का? नाही. पालक टेन्शनमध्ये आहेत का? नाही. पण इंग्रजीचा पेपर आहे त्या दिवशी सगळे टेन्शनमध्ये आहेत. विद्यार्थी फुल टेन्शन, पालक सुद्धा फुल टेन्शन. पालक जाऊ द्या, पोलीस सुद्धा. आज इंग्रजीचा पेपर आहे, हां आज इंग्रजीचा पेपर आहे, जर लक्ष द्यावं लागेल. जर आज नाही, आज इंग्रजीचा पेपर आहे. माहिती तर त्यांना काय होणार आहे ते. त्यांच्यापेक्षा पुढे जाऊन झेरॉक्सवाल्याने सुद्धा जनरेटर वगैरे आणून ठेवलं का? आज लाईट जाऊ शकते, इंग्लिशचा पेपर आहे. इंग्रजीच्या पेपरची स्टोरी मला माझ्या मित्रांनी सांगितली. ते कॉप्या पकडायला जात होते. ते स्क्वॅड असतात ना, फ्लाइंग स्क्वॅडमध्ये, ते कॉप्या पकडायला गेले होते दोघं चौघजण. गाडी बघितल्यानंतर पोरं ओरडत म्हणून ते बस स्टँडवर गाडी लावली, ते ऑटोमध्ये गेले. आता ऑटोत गेल्यानंतर त्यांच्या काही लोकांच्या लक्षात आलं नाही, पण हे गेल्यानंतर ते कॉपी तपासाले. ते म्हणलं मी सीन असा बघितला, ते कॉप्या तपासाही सोडून दिला आम्ही. सीन काय होता? माग नांगरट होती अशी, काळी शेती, आणि कॉलेज होतं. 12वीचा पेपर सुरू होता, इंग्लिशचा पेपर होता. आणि मागून एक खिडकीवरून चढलं वर कॉप्या टाकायला, वरच्या मजल्यावर. 2-3 पोरांनी असं धरलं आणि त्याला वर टाकलं, आणि ते वर कुठंतरी पायरी असेल तर ठेवायला खिडकीत उभं राहिलं. हे लांबून पोलिसांनी बघितलं, आणि पोलीस तिकडून पळतच यायला लागले ह्याच्याकडं. पोरं ओरडले पोलीस पोलीस पोलीस. ह्यानं वरून उडी टाकली खाली, आणि उडी टाकल्यानंतर हे पुढं पळायला लागलं, पोलीस माग आणि हे पुढं. शेवटी पोलिसाच्या लक्षात आलं हे आता आपल्याला गटात ना, काठी फेकून हाणली. त्यानं चुकवली बरोबर ते काठीच घेऊन पळायला लागलं. ते पोलीस माग, काठी टाकून पळ, काठी टाकून पळ. असली इंग्रजीची अवस्था झाली लोकांची पूर्वी. आणि लोक म्हणतात इंग्रजी पॉझिटिव्ह सोचो. कसं मराय सोचो का पॉझिटिव्ह? एवढं पॉझिटिव्ह आहे? अरे गेली 17 वर्ष झालं आम्ही इंग्रजी शिकवत, तरी लोकांना समजा ना. आमचा मेंदू पागल व्हायचा वेळ आली. चला ठीक आहे. तर हेट आणि प्रेम. आणि तिसरं डाऊट्स. आणि इकडे काय? होप्स. जिथं संशय आला, संशय विचार निगेटिव्ह. थोडा बी संशय होतो, लग्न जमलं, उद्या सुपारी फोडायची. फोन केला त्या पोराच्या मित्राला, सुपारी तर फोडायची उद्या, जमलंय, तुम्हाला शेवटचं एकदा विचारावं कसे बरं राहील ना. ते म्हणलं बघा बाबा तुमचं तुम्ही. एवढं एकच वाक्य म्हणला तो, बाकी काही नाही. आपण कशाला बोलावं म्हणला. लोक सरळ बोलत नाहीत, काय बोलत माहितीये का? नाही आपण कशाला बोलावं, आता तुमचं जमलंच आहे, आपण कशाला मध्येच बोलावं. अरे सांगाय बाबा काय आहे ते. नाही आपण नको, उग काय करायचं आपल्याला. चांगलं तुमचं जुन. अरे कॅन्सल केली सुपारी फोडायची. खरं थोडा डाऊट आल्याबरोबर तर लगेच निगेटिव्ह. होप्स पॉझिटिव्ह. एक ना एक दिन मैं मेरी जिंदगी मेरी चॉइस के अनुसार जीने वाला हूं. ह्या होप्स आहेत आपल्या, म्हणून रोजची धडपड सुरू आहे. हम होंगे कामयाब एक दिन. ते 15 ऑगस्टलाच वाजणार ते. एक दिन हम होंगे कामयाब एक दिन. म्हणून ही सगळी दुनिया आशेवर जिवंत आहे. आशेवर. आशा. कोणती आशा? पुन्हा पोर मग कोणती आशा हो? अरे आशा म्हणजे अपेक्षा. एक कलाकार विद्यार्थी अशी कोणती आशा? एक माणूस म्युझिकच्या क्लासला गेलो होतो, घरी बायकोचा फोन आला घरी येऊन, कुठे आहेत?
ते म्हणला मी संगीताच्या क्लासला आलोय. कोणती संगीता? संगीता नाही, असे शब्द. होप्स, माणूस आशेवर जिंदगी जगतोय. आपण सगळेजण धडपड करतोय कशासाठी? भविष्यासाठी. बरोबर आहे. आता यातून फेथ, लव, होप्स, फिअर, हेट आणि डाऊट्स. मग कशा कशाचा द्वेष गेला डोक्यात मला थोडी माहिती कोणाचा कशात गेला, कोणाचा कशात गेला. एक जण प्रेमात पडलं, मरणाचं हाणलं. खरंच ना, मी कॉलेजला असताना एक प्रेमात पडला. प्रेमात विचार पॉझिटिव्हच ना. असं हाणलं का, वाकडं झालं 2 ठिकाणी, सुजलं पार, संडासला जात आहे. आम्ही गेलो नाही पोर. 2-4 दिवसानंतर त्याला भेटायला गेलो. अरे त्याला सांगितलं तर जरा थोडं सवय आम्हाला बोलायची, कळते काही असे कुठाने करत असतात का, आपण कॉलेजला आहेत, आपण जरा काहीतरी करण्यासाठी आलो. त्यानं ऐकलं ते काय म्हणते, गप्तो गुलाब काटे बिना नाही होता. अरे म्हणलं सुजलं ना तू, तरी तुला गुलाब दिसायला लागला. म्हणजे ठोकलंय, मरणाचं हाणलंय, तरी पॉझिटिव्ह. ही प्रेमाची ताकद. प्रेम कोणतंही राहू दे, सैराट असो नाही तर घरचं असो, शब्द कोणते असो. आई मुलांना जोरात ओरडत, इकडं मर ना जरा. काय शब्द आहे? शब्द मर आहे तरी जिव्हाळा आहे, प्रेम आहे. तिथं माणूस निगेटिव्ह नाही. म्हणून जिथं प्रेम आहे तिथं माणूस निगेटिव्ह होऊ शकत नाही. ज्यांचा हेतू शुद्ध आहे त्यांनी शिव्या बी दिल्या तर आम्हाला काही वाटत नाही. पण ज्यांचा हेतू भामटा आहे त्यांनी गोड जरी बोललं तरी आम्हाला डाऊटच. कसं काय आज गोडच बोलायचं, हे काम आहे काय की आज याच म्हणे, या जेवायला या ना आज. कस काय? लोक विचार काय मेळ, काय प्लॅन आहे. म्हणजे अशा प्रकारचा इथे डेटा गेला. म्हणून कंटिन्यू माणूस विचार करत असतो, कंटिन्यू थॉट प्रोसेस आहे बस. आणि ही थॉट प्रोसेस एवढी खतरनाक आहे. असं म्हणतात की माणूस आपल्या दिवसभराच्या पिरियडमध्ये किंवा दिवसभराच्या जेवढा आपला टाइम मिळतोय तेवढ्या 24 तासापैकी किंवा 24 तासामध्ये 60,000 विचार माणसाचं मन जनरेट करत असते. 60,000 थॉट्स आर बिंग जनरेटेड. नॉर्मल अवस्थेत रागात आल्यावर तर माणसाचे विचार एवढे फास्ट. रागात आल्यावर श्वासाची स्पीड पण वाढते आणि इकडची पण स्पीड वाढते. त्याचं नाव माइंड आहे. असे थॉट्स. मग हे थॉट दिले, मग निगेटिव्ह थॉट्स, निगेटिव्ह ऍक्शन, पॉझिटिव्ह थॉट्स. बिझनेस सुरू केला पूर्वी आणि चौपट झाला. आता बिझनेसचा अनुभव कसा आहे? निगेटिव्ह. मग त्याला म्हणलं करायचं का बिझनेस सुरू, त्याचा इथून हात जोडत ते, नको बाबा, पहिले 2 एकर गेली, वाट लागली आपली आता चौकडून, आता 9 करी बरी. आणि ज्याला बिझनेसचा अनुभव पॉझिटिव्ह आहे त्याने दुसरा प्रोजेक्ट घ्यायचा का? हा, ते प्रोजेक्टच्या नंतर दुसरे प्रोजेक्ट घेतायत, एवढं पॉझिटिव्ह. लग्नाविषयीचा काही लोकांचा अनुभव प्रचंड निगेटिव्ह. लग्न लागलं, वाजलं, लोक जेवले, 4-8 दिवस झाले, ती बायको गेली, ती आलीच नाही. हे गेलं, याला हाणलं, सासूनं हाणलं, तिथल्या माणसाने हाणलं. आता याचा अनुभव कसा? निगेटिव्ह. मग मॅटर कुठे गेलं? कोर्टात. कशाला केलं तर लग्न, काय राशीला आलं, वकील, ते पैसे, चक्रा, तारका. त्याला दुसऱ्याची पत्रिका आली तरी राग यायला लागला. एवढे विचार निगेटिव्ह बसले खटकून. कोणी पत्रिका येतं का लग्नाला? पत्रिका फाडून टाकली. आणि ज्याचा फुल अनुभव पॉझिटिव्ह आहेत ते 2-2 करायला लागले. जाऊ द्या, विषय पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचा आहे. चला, जसे विचार तसे ऍक्शन. कळालं आता? जशी ऍक्शन तशा माणसांच्या सवयी, हॅबिट्स. परत लक्षात घ्या, एक विचार माणसाला ऍक्शनमध्ये कन्वर्ट करतो. विचारांचे 3 प्रकार आहेत, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि न्यूट्रल. काही असेच विचार येऊन जातात डोक्यात, त्याच्यावर आपण ऍक्शन घेत नाही, काही नाही. पण जी काही ऍक्शन आपण घेणार आहेत ते बिना विचारांचे नसणार. देर इज नो ऍक्शन विदाउट थॉट्स.
You cannot or we can't make actions on each and every thought, but there is no action without thoughts. पहिले डोक्यात विचार येतोय आणि मग ऍक्शन घेतली जाते. ती ऍक्शन परत 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 घेतली की लागली सवय. परत परत चहा प्यायची सवय. लोक परत परत बेड्या वाढायची सवय. परत परत उशिरा उठायची सवय. परत परत गप्पा मारायची सवय. परत परत गोड खा. याने आपण वारंवार एखादी क्रिया करत जातो तेव्हा ती आपल्या सवयीमध्ये रूपांतरित होते. रोज पेपर वाचायची सवय लागेल. रोज लवकर उठायची सवय लागेल. कळालं ना सवयी अशा आपल्या सवय लागत असतात. आणि एकदा सवय लागली की तेच आमचं कॅरेक्टर बनतं. झालं कॅरेक्टर. ते बावळट आहे ते. बावळट काय? कॅरेक्टर म्हणजे त्या माणसाच्या सवयी. लोक म्हणतात नाही 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 ते बोललंय ना विश्वास ठेवू नका. नालायक आहे ते. त्याचं मनावर घेऊ नका. कॅरेक्टर. तो आळशी आहे. कॅरेक्टर. ते खोटारड आहे. कॅरेक्टर. ते चांगला आहे. हे कॅरेक्टर. ते विश्वासू आहे. कॅरेक्टर. आमच्या सवयी म्हणजे आमचं कॅरेक्टर आहे. दॅट्स ऑल. हे कॅरेक्टर. आणि एकदा आमचं कॅरेक्टर बनलं की तीच आमची पर्सनॅलिटी. आणि जशी आजची पर्सनॅलिटी बनणार तसंच आमचं उद्याचं भविष्य, फ्युचर. म्हणून आवर नेचर इज आवर फ्युचर. आपलं आजचा स्वभाव हे आमचं भविष्य आहे. कळालं कशी पर्सनॅलिटी बनत असते माइंडची ती? का नाही कळालं? हां. आता करायचं काय? भविष्य बदलायचंय. भविष्य. तर भविष्य बदलायला काय करावं लागेल? पर्सनॅलिटीसाठी, कॅरेक्टरसाठी, सवयीसाठी, ऍक्शनसाठी. आता हे थॉट्स येतात कुठून? भूतकाळातून. हे बदलणे म्हणजे माइंड प्रोग्रामिंग करणे.